बहुप्रतीक्षित फिल्म धर्मवीर 2 का ट्रेलर हाल में लॉन्च किया गया। ट्रेलर लॉन्च में कई दिग्गज हस्तियां मौजूद रहीं। अब ऐसा लग रहा है कि ट्रेलर रिलीज के बाद अब फिल्म विवादों में घिर रही है। दरअसल फिल्म का ट्रेलर देखने के बाद शिवसेना नेता संजय राउत ने कहा कि शिवसेना नेता आनंद दिघे के जीवन पर आधारित फिल्म का दूसरा भाग धर्मवीर 2 राजनीति से प्रेरित है और निर्माता दिवंगत नेता की स्मृति का अपमान कर रहे हैं। आनंद दिघे को महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का राजनीतिक गुरु माना जाता है। फिल्म का पहला भाग 2022 में रिलीज किया गया था, जब एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे के खिलाफ शिवसेना में विद्रोह कर नेतृत्व किया था और उद्धव ठाकरे की नेतृत्व वाली गठबंधन सरकार को गिराकर मुख्यमंत्री बने थे। धर्मवीर 2 का ट्रेलर शनिवार को रिलीज हुआ। पत्रकारों से बात करते हुए संजय राउत ने कहा कि बेईमान लोग अपने राजनीतिक उद्देश्यों को आगे बढ़ाने के लिए अपने विश्वासघात को वैध बनाने के लिए आनंद दिघे के नाम का दुरुपयोग कर रहे हैं। बघा, आम्ही सन्मान्य आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो। जे आज आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत, पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे। आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल। आज गुरुपौर्णिमा आहे, बाळासाहेबांनी सांगितलं आहे सत्य बोला आणि इमानानं जगा। जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे। आनंद दिघे यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करा, पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही। हिंदुत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे। कशात? चित्रपटाची। अरे कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला। आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं, आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं, ते काही वेगळं हिंदुत्व नव्हतं। आनंद दिघे यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं। त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात, पण टीव्ही नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही। ह्या वेगळ्या चुली ज्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही। हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत, भंपक आहेत, बरं का। आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा या आधी निर्माण, जसं काश्मीर फाईल असते, ताशकंद फाईल असते, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले। असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले, ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामध्ये देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। बघा, जे खोटंच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची? मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवलेला आहे। आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभेच्या निवडणुका आहेत, खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे, आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत। त्याच्यामुळे आनंद दिघे यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करायचा। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।